अंबाजोगाई वकील संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकील संघाच्या विजयाच्या निमित्ताने आपल्या पॅनलमधील सर्व उमेदवार म्हणजे 707 उमेदवार विजयी झाले. त्या निमित्तानं आपण हा आनंद उत्सव साजरा करू आणि या वकील संघाच्या या वर्षीच्या अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट अशोकराव कवडे आणि समवेतचे इतर 6 जण सर्व बहुमताने विजयी झालेले आहेत आणि ही विजयाची मुहूर्तमेढ एक विश्वासाची सामान्य विचाराची वकील संघाच्या इतिहासातील परंपरेचा हा विजय आहे आणि मी या ठिकाणी सर्व विजय उमेदवारांचं अभिनंदन करतो आणि या विजयासाठी ज्यांनी परामर्श प्रकर्तेनं अत्यंत मेहनतीनं अत्यंत विश्वास संपादन करून जे काम केलेलं आहे त्यांनाही सुद्धा माझा मानाचा मुजरा आहे, सलाम आहे. पाहिलं तर हा पॅनल ॲडव्होकेट अण्णासाहेब यांच्या नावानं गर्भित नावानं या गेल्या 4 वर्षापासून आपण एकत्रित लढत आहोत. आज अत्यंत आनंदाची बाब आहे की एकता पॅनलचे अशोक कवडे यांच्या नेतृत्वाखाली 7च्या 7 उमेदवार अत्यंत बहुमताने आलेले आहेत. हा एकता पॅनल आहे. हा एकता पॅनल हा कधीही कोर्टाच्या बिल्डिंगवर सरकारी बिल्डिंगवर आपल्या आई वडिलांचं बापाचं नाव लावणार नाही, लावलेलं नाही, यापुढेही लावणार नाही. मला वाटतं एवढीच एक बाब या निमित्तानं, कारण हे फक्त कॅम्पसमधली निवडणूक आहे, वकील संघाच्या कोर्टाच्या कॅम्पसमधली निवडणूक आहे. विनाकारण याला तालुक्याच्या लेवलवर नेऊन ठेवणं हे काही बरोबर नव्हतं. हे या निकालातून दिसून येतंय. त्यामुळं समजून घ्यावं, जनतेनं समजून घ्यावं की हा स्वाभिमानी पॅनल आपला एकता पॅनल जो आहे एकता पॅनल जो आहे आमचा हा तो सर्वांना घेऊन चालणार आहे, सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे. छोटे छोटे घटक जे आहेत, महिला असतील, स्त्रिया असतील, ह्या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पॅनल आहे. या दृष्टीनं या ठिकाणी ह्या विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडलेली आहे. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. 2026ची जे अंबाजोगाई तालुक्याची जी निवडणूक आहे, या निवडणुकीत आज एकता पॅनलनं एक फार मोठं यश संपादन केलेलं आहे आणि याचं श्रेय पूर्ण वकील संघाचे जे सदस्य आहे आणि जे मार्गदर्शक आहे त्यांना याचं श्रेय जातं. आणि वकील संघामध्ये आज 2026ची एकता पॅनलनं एक मोठ्या प्रमाणे 7च्या 7 उमेदवार कवडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण पॅनल निवडून आलेला आहे आणि ह्याचे मार्गदर्शक आमचे गिरवलकर साहेब, सोळंके साहेब, चिखलीकर साहेब, बाकीची सर्व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं यश संपादन केलेलं आहे. आणि व्ही.डी. शिंदे आमचे गवडी साहेब, बाकी सगळे मार्गदर्शक या निवडणुकीत यश संपादन केलेलं आहे. फक्त एक आशार मी इथं समोर बोलना है, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. हा विजय आम्हा एकट्या कोणाचाच नाहीये. हा एकता पॅनलचा म्हणजे आमच्या सर्व एकतेचा विजय आणि विशेष म्हणजे हा अण्णासाहेबांच्या विचारांचा विजय झालेला आहे आज. की माझ्यासारख्या ज्युनियरला सुद्धा इतकं भरभरीत सगळ्यांच्या सपोर्टने मी निवडून येऊ शकते, ते पण इतक्या लीडनी. सगळ्या माझ्या सिनियर्सचा सपोर्ट आहे आणि खूप खूप आभारी आहे. असंच काम करायचंय आणि सतत असंच सगळ्यांच्या सपोर्टने मी काम करत राहणार आहे. अशीच संधी मला मिळत राहणार आहे. सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. 2026 वकील संघ निवडणूक अंबाजोगाई या निवडणुकीमध्ये एकता संघ, एकता उपसंघ बॅनर म्हणजे आर्टिकल 21 घटनेचं
इक्वल टी व्ही परला इक्वल प्लॅटफॉर्मला या धर्तीवर होणारा पॅनल आपला काय त्या पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक कवडे सर्व उमेदवार ते सर्व वकील बांधवांनी विश्वास टाकून जिंकल्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करणे अडीअडचणी सोडणे इंजिनियरच्या सर्वांना नमस्कार. आज अंबाजोगाई वकील संघाची 2023 निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट अशोक कवडे हे 135 मतानं भरघोस मतानं हे निवडून आलेले आहेत. तसंच उपाध्यक्षपदाला आमचे ॲडव्होकेट उस्मानी साहेब हे सुद्धा जवळपास 32 मतानं निवडून आलेले आहेत. तसंच ॲडव्होकेट मनीषा रुपनर मॅडम या सुद्धा 30 ते 35 मतानं त्या भरघोस मतानं निवडून आलेल्या आहेत. तसंच सचिवपदासाठी ते ॲडव्होकेट राजकुमार चौरे सर हे आणि दुसरे अपक्ष थांबणारे जे ॲडव्होकेट पृथ्वीराज कदम आहेत या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली आणि यामध्ये आमचे चौरे साहेब हे 3 मतानं निवडून आले आणि सहसचिवपदासाठी स्नेहल नागरगोजे या मॅडम आहेत या जवळपास 100 ते 125 मतांना निवडून आलेले आहेत. तसंच अक्षय कांबळे हे जे कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे सुद्धा जवळपास 100 मतांना निवडून आलेले आहेत. आणि त्यानंतर ग्रंथपाल म्हणून प्रवीण पेडगावकर सर हे सुद्धा जवळपास 100 मतांनी निवडून आलेले आहेत. तर या सर्व विजयामध्ये आम्ही जे मागच्या 3 वर्षापासून जे काम करतोय आम्ही वकील संघामध्ये, जे की मागच्या 2013 पासून ते 2022 पर्यंत की वकील संघातील ज्या सदस्यांसाठी कुणीही झटलं नाही त्याच्यासाठी आम्ही 2022-23 मध्ये आम्ही त्या एकता पॅनलनं परिवर्तन केलं आणि त्यानंतर आम्ही जे या वकील संघामध्ये एकोप्यानं आणि कुणाचंही कुठल्याही प्रकारचं वैमनस्य किंवा कुठल्याही प्रकारचं आम्ही एकमेकाचे ठेवे द्यावे न ठेवता सर्वांना प्रेमानं आणि सगळ्यांना सोबत घेऊन घेण्याचं जे काम केलं त्याचीही आज आम्हाला ही पावती दिलेली आहे वकील संघातील सर्व सदस्यांनी. आणि यामध्ये आमच्या पाठीमागे जे राहिलेले आमचे ॲडव्होकेट कैलासवासी श्री अण्णासाहेब लोमटे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या ह्या मागच्या जवळपास 35 वर्षात ते 40 वर्षापासून 1980 पासून ते अंबाजोगाई कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या कुठंतरी एकता ठेवलेलं आणि त्यांनी एकोप्याने ठेवलेलं त्याची पावती आम्हाला मिळालेली आहे. तसंच यामध्ये ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके साहेब असतील, ॲडव्होकेट किशोर गिरवलकर असतील, ॲडव्होकेट सुधाकर चिखलीकर असतील, ॲडव्होकेट संजय लोहिया असतील, आमचे व्ही वाघमारे साहेब असतील, पुन्हा सर्व सिनियर सदस्य जे आहेत त्या सर्व सिनियर सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढलो आणि एकोप्यानं आम्ही हा पॅनल एकता पॅनल हा भरघोस मताने विजयी केला. आणि यामध्ये पूर्ण श्रेय जे जातं ते वकील संघातील सदस्यांचं, कारण त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकलाय मागच्या 3-4 वर्षापासून की आम्ही वकील संघामध्ये जे वकिलांसाठी झटतो आणि त्यांच्या कामाला जे येतो त्याचं कुठंतरी आम्हाला हे फळ देत आहेत. त्यामुळं या विजयाचं श्रेय मी वकील संघातील सदस्यांना देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊ आणि सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. वकील संघ 2026-27च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज एकता पॅनलच्या सर्व 7 उमेदवारांचा विजय झाला आहे. हा विजय जो आहे सर्व वकील संघाचा विजय, वकील संघाच्या एकजुटीचा विजय आहे. आणि हा विजय मी वकील संघ, कैलासवासी अण्णासाहेब लोमटे, सर्व वकील बंधू आणि माझे समस्त सिनियर, माझे ज्युनियर यांना मी समर्पित करतो. या विजयाचे शिल्पकार सर्व वकील बंधू आहेत, ज्यांनी दिवसरात्र मागच्या 8 दिवसापासून मेहनत केली. सर्व सिनियर मंडळी, ज्युनियर मंडळी ते माझ्यासोबत होती. मागील काही दिवसापासून 2-3 दिवसापासून अंबाजोगाई वकील संघाच्या निवडणुकीसाठी जो काही प्रोपगंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आला, जो काही अपप्रचार करण्यात आला, त्याचं चूक प्रत्युत्तर या निकालाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवारांना आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पॅनल प्रमुखांना हे दिलं असं मी समजतो. हे उत्तर मतदानाच्या स्वरूपातून द्यायचं होतं, म्हणून त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रतिक्रियेला आम्ही कसले उत्तर दिलं नाही. कारण शेवटी मतदानरूपी आशीर्वाद हा सर्वोच्च असतो आणि जे आमचे प्रतिस्पर्धी उमेदवाराचे पॅनल प्रमुख होते ते आमच्यासाठी सिनियर होते, परंतु त्यांनी त्यांच्या सोशल मीडियामध्ये जे काही माध्यमामध्ये प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रिया अतिशय त्याला म्हणजे वकील संघाच्या वकिलांच्या म्हणजे जी काही लोकशाहीमध्ये किंवा जे काही वकील असतात, जे काही प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनला अनुसरून नव्हत्या. आणि हे सगळ्या वकील बांधवांना समजलं. त्या उद्देशातून सर्व वकील बांधवांनी चिडवून जाऊन हे मतदानरूपी आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. सर्व वकिलांचे मी आभार मानतो आणि सर्व वकील सदस्यांचे, अंबाजोगाईतल्या जनतेचे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे, मित्रपरिवारांचे, सर्व नेत्यांचे सर्वांचे आभार मानतो.